काही वेळेला बागेतील रोपांच्या पानांवर अशा प्रकारे छिद्र किंवा बिळं पडल्यासारखी दिसतात. ज्यावेळी माशांचा प्रजनन काळ सुरू होतो, म्हणजेच काय तर आपली संख्या वाढवण्यासाठी माशा अंडी घालतात. त्यावेळी त्या एक सुरक्षित जागा शोधतात आणि त्या सुरक्षित ठिकाणी त्या आपली अंडी घालतात. ही अंडी घालण्यासाठी त्या अशा सुरक्षित ठिकाणी आपली छोटी छोटी घरटी करतात आणि अंडी व्यवस्थित राहण्यासाठी रोपांची मऊ कुरतडलेली पानं त्या घरट्यात नेऊन त्याची छान गादी अंथरून त्यावर आपली अंडी घालतात. त्यामुळे ज्या रोपांची पानं आकाराने मोठी व मऊ आहेत त्याच रोपांची पानं या माशा कुरतडतात. गोकर्ण, जास्वंद, अबोली, मनी प्लांट अशा प्रकारची मऊ आणि मोठी पानं असलेल्या रोपांची पानंच माशा कुरतडतात. पण प्राजक्त, सदाफुली या रोपांच्या आसपासही या माशा भटकत नाही, कारण प्राजक्ताची पानं खरखरीत असतात आणि सदाफुलीला एक प्रकारचा कडवट वास असतो आणि त्या उग्र वासामुळे माशा त्या सदाफुलीच्या रोपाच्या आसपास भटकतही नाही. ज्यावेळी सुरक्षित ठिकाणी छान घरटी बांधून होतात, त्या घरट्यांमध्ये छान मऊ गादी अंथरून होते, तेव्हा मात्र या माशा आपल्या रोपांची पानं अजिबात कुरतडत नाहीत आणि त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नसते. हो, पण जर का आपल्याला असे वाटले की यामुळे आपल्या रोपाचा शो जातो आहे, तर अशावेळी मात्र नीम तेलाचा फवारा करावा, कारण कडवट वासाला माशा अजिबात येत नाहीत. किंवा अगदीच घरगुती उपाय म्हणून एखादं कारलं घेऊन त्याची पेस्ट करावी, मिक्सरला लावून त्याची पेस्ट करावी आणि ती पेस्ट गाळणीच्या सहाय्याने घालून घेऊन 1 लिटर पाण्यात मिसळून त्याचा फवारा आपल्या रोपांवर करावा.